मी रोज यायची, अशी हात जोडायची. दादा प्लीज माझा स्टॉल चालू करून द्या, मी माझ्या घरात एकटीच कमवणारी, कुणी माझ्यावर दया नाही केली. माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल. जेव्हा मी या रस्त्यावर आली, मला काय बोलतो 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का? मराठी माणूस काय कामाचा नाहीये. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. गाईज आता आम्ही चाललोय कुठे? डोंबिवलीला. काय खाणार एक आता? नवीन लोकेशनला चाललोय आम्ही, जे की डोंबिवली. आता आम्ही खाणार आहे एक नवीन अशी गोष्ट जी की शॉर्मा. ये बड़ी अच्छी बात की. तुम्ही तर ऐकलंच असेल डोंबिवलीचा शॉर्मा. आता काय इंटरनेट सोशल मीडिया पूर्ण बस्ट केलंय त्यांनी. आता आम्ही एका सोशल मीडिया फेमस झालेल्या मुलीला भेटायला चाललोय. तुम्ही तर गेस करूच शकता. आता आपण जाऊया ट्रेन मध्ये, चला बघूया. आता आपण ट्रेनमध्ये चढलेलो आहे, तर आता चला भेटूया डोंबिवलीला. आता आपण आलोय ठाण्यावरून थेट डोंबिवलीत ताईचा फेमस शॉर्मा खायला. चला बघूया. सो आता आम्ही थेट स्टेशनवरून आता आलोय आपण डोंबिवली ईस्टला. सो आता आपण स्टेशनवरून चाललोय सगळ्यांना विचारत की सावंत शर्मा कुठे आहे, सावंत शर्मा कुठे आहे. माझ्या मित्राला हेही माहिती नाही की त्यांचं लोकेशन कुठे आहे, आणि मला घेऊन आलाय माझ्या. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. बोलला की चल भाऊ आपण जाऊ, तिचा शॉर्मा खूप फेमस आहे, टेस्ट पण खूप छान आहे असं बोलून मला घेऊन आला. पण ह्यालाच माहिती नाही तो एक्झॅक्ट कुठे आहे. लाईक मी मॅप वर बघतो ते 1 तासावर दाखवते, 1 तास वॉकिंग डिस्टन्स वर. आता कसं जायचं, काय करायचं, काय माहिती. बघूया आता, बघूया आता. विचारत जाऊया. आता आम्ही लोकेशनवर लवकरच पोहोचायचा प्रयत्न करतोय. थोडस स्टेशन पासून वॉक करायला लागतं, कारण की जर स्टेशन रोडनी जर तुम्ही येत असेल तर थोडस चालायला लागतं, थोडीशी गर्दी फेस करायला लागते. आय गेस मला तो शोरमा भेटला. सो आता आपल्याला शोरमा भेटलाय. आता आपण आलो आहे इथे सावंत शॉर्मा मध्ये, जे की बघतोय की भरपूर इकडे गर्दी आहे. जसं की आता आपण ताईला भेटायचा प्रयत्न करतोय, पण गर्दी असल्याच्या कारणामुळे आपलं भेटणं थोडं अवघड मला वाटतंय. तर बघूया, आता लाईनीत तर उभं राहायलाच लागेल आपल्याला. लाईनीवरून ठाण्यावरून खास तुझा शॉर्मा ट्राय करायला आलेलो आहे. जसं की ठाण्यावरून आला. हो, ठाण्यावरून आलोय. जसं की मी इंस्टाला बघितलं आहे की तू ट्रेंडिंग आयकॉन बनली आहे, तर तुला आता कसं वाटतंय? खूप मस्त, खूप छान. मला तर आता असं वाटतंय की जे तुझे व्हिडिओज व्हायरल होत आहेत इंस्टा, युट्यूब, तर त्याच्यावरून तुला कसे म्हणजे फील होत आहे की सध्यासाठी? खूप छानच वाटतंय, खूप मस्त आहे, एकदम भारी. असं वाटतंय की एवढी मेहनत केलीये तर त्याचं फळ भेटतंय. पण ताई, माझ्या मनात एक शंका आहे. तुझ्या ज्या व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ना, तर मला असा डाऊट आहे की तू बिग बॉस मध्ये सिलेक्शन साठी येऊ शकशील. पक्का पक्का? कारण की त्या speed मध्ये तुझा जाणार video आणि viral आपल्या झाला. मराठी लोकांचं नाव रोशन करणार. हेच ताई, कारण की जे कारण की आता- मला असं वाटतं ना, महाराष्ट्र पहिला आपला आहे, हा. मराठी लोकांचा, आणि मग नंतर सेकंडरी जे पण असतील ते. हो. बरोबर की नाही? बोला मग अजून काही कसं मधलं फील होत आहे की जसं की आता शॉर्माच्या स्टॉलवर एक मराठी माणूस जे वर्क करत आहे, तर तुला बघून बाकी मुलींनी कसं म्हणजे फॉलोअप केलं पाहिजे? पहिली गोष्ट तर मराठी म्हणजे तुम्हाला हायजीन मेंटेन भेटणार. हा. सर्व चिकन मस्त धुते, हे सर्व घरी बनवते, एकदम फ्रेश भेटणार तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, ज्या आपल्या मुली आहेत ना, ज्या घरचे लोक त्यांना सपोर्ट नाही करत, त्यांना असं वाटतं की बाहेर येऊन आम्ही पण काहीतरी करू शकतो. हो. ताई, आता मी तुझं बटर शॉर्मा हे ट्राय करत आहे. त्याची म्हणजे टेस्ट वगैरे
हा. तर मला अजून माहिती नाही कारण की मी टेस्ट नाही केलाय. हा. तर तू थोडं त्याच्याबद्दल सांगू शकशील का? आपल्या बटर मध्ये ना तुला बटर सॉस बटर येतो प्रॉपर बटर जो असतो क्यूब वाला तो येतो तो आणि कोणत्या त्याच्यात कंपनीचा वगैरे? अमूल अमूल, हा, ओ. हे बघ ना Quality अमूल वाला हा मध्ये म्हणजे एकदम कोणतीच नाही, नाही compromise कोणताच नाही. नाही कोणताच नाही Okay. आपण चीज पण अमूल वालाच वापरतो. अच्छा, चीज पण अमूलची वापरता. ओके. हम्म. हम्म. आपण तर थँक्यू ताई, आमच्यासाठी थोडा वेळ काढला. हा. नाही नाही थँक्यू सो मच की तुम्ही आले व्हिडिओ काढायला. चांगलं वाटलं. आता तू दीदीचा इंटरव्ह्यू घेतला, तुला कसं वाटतंय मला ते सांग आधी. दीदीचं जे बोलणं आहे ना ते एकदम भावूक आहे आणि एकदम सॉफ्ट बोलणं आहे दीदीचं. अजून काही जसं की बोलू शकत. जसं की आता मी बघितलं खूप गर्दीमध्ये पण दीदीने वेळ काढून बोललं. गर्दी असली तरी दीदीने आपल्यासाठी एक 5 मिनिटं वेळ काढलं ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता गर्दी तर भरपूर आहे मी दीदी. ते दाखवेल पण तुम्हाला खाली. खूप म्हणजे खूप फटे गर्दी आहे, त्याच्यामध्ये पण टाइम काढणं सगळं मॅनेज करणं खूप उत्तम. उत्तम. लाईक मराठी माणूस, जसं की दीदी बोली, मराठी माणसामध्ये कॅपॅसिटी आहे ती पूर्ण इथे दिसून येते. बरोबर का? हो बरोबर. आणि मराठी माणसाने उद्योग करण्यासाठी उतरायलाच हवं. थँक्यू. त्याच्यासाठी दादाने खोलून दिलंय आता तू पण शोरमा try कर. शोरमा खोलून दिलाय. कसा वाटला तुला शोरमा? खूप मस्त, सॉसेस सगळं मिक्स, सुपर. दादाचा मला अर्धा झाला. माझा अर्धा संपायला आला व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये. एवढा चांगला आहे. अर्धा रील मध्ये दिसेल तुम्हाला तो खाताना, पण खरं खूप मस्त आहे. आपल्याला एक कस्टमर भेटले, त्यांच्याकडून आपण शोरमाचा एक रिव्ह्यू घेऊया. दादा तुम्हाला शोरमा कसा वाटला? शॉर्मा छान आहे. आता आम्ही कल्याणमध्ये राहतो बेसिकली. कल्याणमध्ये पण सेम शॉर्मा सेम टेस्ट भेटू शकते तुम्हाला. पण माझं म्हणणं आहे की मराठी माणसाला सपोर्ट करायचा आपल्याला, तर नक्की या एकदा तरी सावंत शॉर्मा आणि नक्की भेट द्या. मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं आपल्याला. फायनली आता आम्ही आहे ना शोरमाची टेस्ट केलेली आहे. आम्हाला तर खूप शोरमा ताईचा आवडला. तुम्ही पण या सर्व इथे डोंबिवलीमध्ये ईस्टला